लोगों के सामने प्रधानमंत्री आवास योजना के अंतर्गत इतने लाख के घर बनवाए और किसानों के लिए कितने लाख का पैकेज दिया है, तो किसान आत्महत्या क्यों कर रहे हैं? ऐसा प्रश्न खासदार इम्तियाज जलील इन्होंने पत्रकार परिषद में उपस्थित करते हुए आगे कहा कि वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर या मराठा योद्धा जरांगे पाटील इन्हें घरानेशाही की राजनीति वाली प्रस्तापित राजनीति वाले पक्ष अपने साथ लेकर नहीं चलेंगे। जनता से जुड़े हुए लाख लोगों का समर्थन जिनके पीछे है, ऐसे लोगों का वो अपने पक्ष में स्वीकार नहीं करेंगे। हमारे घराने के अलावा कोई भी हमारे साथ आकर नहीं बैठेगा, ऐसी जानकारी खासदार इम्तियाज जलील इन्होंने पत्रकार परिषद में दी। मग तुम्ही लोकांना हे बोलत होते की जोर से बोलो, म्हणजे इतकी वेळ आली नसती तुम्हाला, तुम्ही मुद्द्यावर बोलले असते की लोकांना आज काय आहे, की जिव्हाळ्याचा प्रश्न त्यांचा काय आहे, की निजामाचं हे आहे का, की 450 वर्षापूर्वी काय झालं होतं, निजामांनी काय केलं होतं, किंवा आज लोकांना नोकरी पाहिजे, युवकांना नोकरी पाहिजे, शेतकऱ्यांच्या भावासाठी तुम्ही काही बोलले असते, किंवा आपल्या शहराला जिल्ह्याला पाणी कधी मिळणार आहे, प्रधानमंत्री आवास योजनाचं एक घर ही आपण आजपर्यंत दिलेलं नाही भारतीय जनता पार्टीनं। मग कशाला आपण मोठे मोठे गप्पा मारायचे की नाही आम्ही प्रधानमंत्रीचे इतकं हजार की नाही इतकं लाख घरं आम्ही बांधलेले आहे। अरे एक घर दाखवा ना, मी तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही एक घर माझ्या जिल्ह्यामध्ये दाखवा की आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधलेले आहे। मग फक्त लोकांना डेटा देऊन, काही फिगर्स देऊन की हमने इतने लाख करोड रुपये का ये कर दिया, अरे कुठे गेले ते पैसे? शेतकऱ्यांसाठी आम्ही इतके लाखचं पॅकेज, अरे मग शेतकरी आत्महत्या कशा करतो बाबा? हे सगळं नाही का, हे लोकांना म्हणजे आकडे देऊन कशा आपण त्यांना फसवता येईल, हे सगळं त्यांचे कार्यक्रम आहे। वंचित आघाडी गेल्या वेळेस तुमच्यासोबत येणार होती, त्यांचं जमलं नाही बिनसलं। आता ते महाविकास आघाडीसोबत जाणार होते, तिथेही त्यांचं जमलं नाही बिनसलं। आता ते वेगवेगळे लढणार आहे, त्याचा फटका तुम्हालाही बसू शकतो आणि बऱ्याच पक्षांना बसू शकतो। नाही बघा, एक गोष्ट स्पष्ट आहे, जेव्हा आदरणीय बाळासाहेबांनी हे निर्णय घेतलं होतं की आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहे, त्या दिवसापासून आम्हाला पूर्ण विश्वास होता की महान विकास आघाडीचे तीनही घटक, तीनही पक्ष जे आहे ते शिवसेना असू द्या, एनसीपी असू द्या किंवा काँग्रेस, ते त्यांना घेणार नाही आहे, कारण त्यांची राजनीतीच वेगळी आहे। त्यांना एक ग्राउंड लेवलचा माणूस जे आहे, ज्याच्या मागे इतकं मोठं एक फोर्स आहे, त्यांना घ्यायचेच नाही आहे। म्हणून ते जरांगे पाटीलांना असं का कॉर्नर करण्याचा प्रयत्न आता सगळ्यांनी सुरू केलेला आहे, ते सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या, कारण ते जनतेतून उभा राहिलेला एक मोठा एक असा चमत्कार झालेला आहे। आणि हे जे पुढारी आहे त्यांना कोणीही असा नेता पाहिजे नाही जे जमिनीतून तयार झालेला आहे, ज्याच्या मागे इतकं सारे लोक त्याच्या मागे आहे। म्हणून ते बाळासाहेब असू द्या किंवा जरांगे पाटील असू द्या, ते कोणाला हे घेणार नाही। एक प्रस्थापित राजनीती आहे, घराणेशाहीची राजनीती आहे की आमच्या घराण्याशिवाय कोणीही आमच्या बरोबर येऊन बसू नका, हे त्यांचं एक फिक्स ठरलेलं आहे। सध्या सगळेच जरांगेची स्तुती करण्यात व्यस्त आहेत, म्हणजे तिसऱ्या चौथ्या आघाडीचे लोक, मग ते बाळासाहेब असू द्या किंवा तुम्ही सुद्धा असू द्या, सगळ्यांचा डोळा हा मराठा मतांवर आहे असं नाही। मी सुरुवातीपासून, मी जेव्हा जरांगे पाटीलचा हे मुवमेंट सुरू होता त्या वेळापासून, आणि मला असं वाटतं मी एक वेळ आहे की जे लोकसभामध्ये उभे राहून देशाला हे सांगितलेलं आहे की एका सामान्य माणूस एका छोटासा गावातून येतो आणि त्याच्या मागे लाखोंच्या संख्येने त्याचा समाज उभे राहतो। तर असं नाही आहे की मी आजही प्रामाणिकपणे सांगतो, त्यांनी मला समर्थन दिले नाही दिले, देणार नाही देणार, हे वेगळी गोष्ट आहे। पण एक खरी गोष्ट मी सांगितलेली आहे की जरांगे पाटीलांनी हे दाखवलेलं आहे की लोकांचा विश्वास जेव्हा प्रस्थापित जे मोठे मोठे नेते आहे, पक्ष आहे, त्यांच्यावर संपतो, तर एका छोटासा गावातून त्याच्या प्रामाणिकतेवर, त्याच्या प्रामाणिकता बघून कशा लोक आपल्याला जुळतो, हे सगळं जरांगे पाटीलांनी दाखवलेली आहे। त्याच्या कमीत कमी माझ्या संबंधित मी सांगतो की माझा काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होतं। मला त्यावेळी माहिती नाही होतं की जरांगे पाटीलांचं हे मुवमेंट सक्सेसफुल होणार नाही होणार, पण मी बोललो। ही झाली तुमची बाजू, पण बाळासाहेब आंबेडकर गेली 6 महिने सातत्याने जरांगेचं कौतुक करताय आणि अखेर काल त्यांना जाऊन पाठिंबा मागून आले, याच्यासाठी जी सगळी इन्व्हेस्टमेंट होती। मला असं वाटतं की बाळासाहेबांनी खूप वेळ म्हणजे घालवले यांच्या मागे
राहून. कारण माझ्यासारख्या माणसाला हे माहीत होतं की हे लोक कधीही बाळासाहेबांना जवळ करणार नाही. त्यांच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना. जशी परिस्थिती इम्तियाज जलीलची आहे की इम्तियाज जलील काय आहे, अनटचेबल आहे, अछूत आहे, आम्हाला ते हात लावणार नाही, पण आमच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना. हे त्यांचं एक राजनीतीचं एक समजा एक गणितच आहे त्यांचं. म्हणून ते बाळासाहेबांनी मला असं वाटतं की थोडं उशीर केलं हे निर्णय घेण्यासाठी. त्यांनी पहिलेच अशा एक खूप मोठा एक भक्कम एक नवीन एक समीकरण तयार केलं असतं तर नक्की त्याचा खूप मोठा फायदा झाला असता. नाही, माझा प्रश्न असा होता की बाळासाहेब गेली काही महिने सातत्याने मनोज जरांगेंचं कौतुक करत आहे, ते इन्व्हेस्टमेंट करत होते आणि काल अखेर त्यांनी त्या इन्व्हेस्टमेंटला तोडायला ते जरांगेकडे गेले आणि त्यांना समर्थन मागलं. यासाठीच ही सगळी खेळी होती का? नाही बघा, ते बाळासाहेबांच्या मला असं वाटतं की बाळासाहेब कशा प्रकारे हे करत होते हे याचं उत्तर तेच देऊ शकतं. मी माझं मत मांडलेलं आहे की मी जरांगे पाटीलाच्या कशा प्रकारे मी का त्यांचं कौतुक करत होतो आणि मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या याच्यामध्ये काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होतं.